जीवा माला म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा माला संगपाळ. जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाच्या भेटीला जायचं होतं, त्यावेळेस महाराजांसोबत एकूण अंगरक्षक होते 10. त्यापैकी एक लहानपणीपासून सोबत असणारा त्यांचा मित्र. तुम्ही पोळा महाराजांच्या कहाणीत हे वाक्य नक्की ऐकलं असेल, होता जीवा म्हणून वाचला शिवा. पण शिवबा महाराजांचे प्राण वाचवणारा जीवा यांची भेट कशी झाली? जीवामाला हे मूळचे कोंडिवली बुद्रुक गावचे होते. यांचे वडील निजामशाहीत असताना अपंग झाले होते, पण उत्तम कुस्तीपटू होते. त्यांनी आपल्या तालमीत जीवांना कुस्ती तयार केले होते. एके दिवशी उमरट या गावात यात्रा भरण्यात आली होती. यात्रेनिमित्त गावात कुस्तीचे आयोजन केले होते. या कुस्तीसाठी राजे स्वतः आपल्या हाताने विजेत्याला 10 सिरस सोन्याचे कडबक्षीस देणार होते. ही बातमी सगळ्या स्वराज्यात पोहोचली. सर्व रयत आपल्या राजाला पाहण्यासाठी आली होती. जीवा महालांनी या कुस्तीत सहभागी होण्याचं ठरवलं. कुस्तीच्या दिवशी राजा आपल्या लाडक्या कृष्णा घोडीवर बसून कुस्तीच्या ठिकाणी आले होते. सह्याद्रीचा वाघ दिसतो कसा, त्याचा रुतबा कसा हे पाहण्यासाठी खूप गर्दी जमली होती. त्यांचं स्वागत सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जोरात केलं होतं. त्यांच्या नामाचा जयघोष सह्याद्री शहरून गेली. कुस्तीची सांगता झाली. पैलवान भिकाजी मैदानात उतरले आणि त्यानंतर त्यांना टक्कर देण्यासाठी पिळदार मिशा आणि त्याला साजेदार शरीर असणारे धिप्पाड पैलवान त्यांच्या समोर आले होते. सर्व लोक त्यांच्या नावाने ओरडू लागले. ते होते जीवा महाला. राजांनी जवळ आलेल्या तानाजी मालुसरेंना यांना विचारलं, कोण आहे हा? तानाजी मालुसरे म्हणतात, राजे जीवा महाला आपल्याच मुलकातला आहे. हा जीवा महाला उत्तम दांडपट्टा चालवतो. कुस्तीत म्हणू नका, घोडेस्वारीत म्हणू नका, सगळ्यात तो तरबेज आहे. राजे तानाजी मालुसरेंना बोलले, तानाजी मग हा इथे काय करतोय? तानाजी मालुसरे म्हणाले, बघू की कुस्ती झाल्यावर. असे म्हणून राजे कुस्तीचा आनंद घेऊ लागले. कुस्ती अगदी खुनशी आणि रंगाला आली होती, पण मोठ्या शितापीने जीवानी बाजी मारली. खुश होऊन राजांनी जीवा महालांना जवळ घेऊन 10 शेराचं कडं देऊ केलं. तेव्हा जीवा महालांना विचारलं, आम्ही ऐकलंय की तुम्ही दांडपट्टा चालवता, घोडेस्वारी करता आणि तलवारबाजी सुद्धा तरबेज आहात. जीवांनी मान डोलावली. मग आम्हाला जे दाखवलं ते गनिमानात दाखवून द्यायची तयारी आहे का? जीवांना खूप आनंद झाला आणि होकारार्थी मान हलवून राजांना त्यांनी मुजरा केला. जीवा महाला स्वराज्यात आले आणि परत 10 नोव्हेंबर 1659 दिवस शिवराय आणि अफजल खान भेटीत. राजांनी सोबत 10 अंगरक्षक घेतले. त्यात हे जीवा महाला हे होते. प्रतापगडावरील शामियानेत राजा आणि अफजल खान भेटीत राजे यांच्या सोबत झालेल्या चकमकीत खान जखमी झाला होता. तितक्यात सय्यद बंडा यांनी बेसावध राजांवर पाठीमागून वार केला, पण जीवा महालांच्या प्रसंगावधानपणामुळे त्यांनी तो वार स्वतःवर घेतला आणि आपल्या चपळतेने दांडपट्टा फिरून सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. यावेळी राजांना सुखरूप गडावर नेण्याचं काम या अंगरक्षक जीवा महालांनीच केलं होतं. युद्ध जिंकल्यावर महाराजांनी अंगरक्षक जीवा महालांचा भव्य सत्कार केला. त्यांच्या शौर्याचं वर्णन महाराजांनी असे केले, होता जीवा म्हणून वाचला शिवा. त्यांचे शिवरायांचे जीवनासाठीचे असलेले योगदानामुळे दरबारात मान तर त्यांना मिळालाच, परंतु आऊसाहेबांनी त्यांना पुत्राचा दर्जा दिला. वीर जीवा महाला यांना माझा मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.